या घडीची महत्त्वाची बातमी पुण्यातली आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं हे भोवलंय। या सगळ्यावर बोलण्याकरता स्वतःली रुपाली ठोंबरे पाटील स्वतः आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होतोय सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी। मुळामध्ये निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। कायद्याचा नियम बजावणी केली नाही, परस्पर ईव्हीएम मशीन बदलल्या आणि पोलिसांची हाताशी धरून आज 8 दिवसानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करतायत। कुठंतरी ठेवली का यांनी लाच कायदा सुव्यवस्था राखण्याची? आणि मला या आमच्या ज्या झोनल डीसीपी साहेब आहेत त्यांना सांगायचंय की तुम्ही तिथं निवडणूक अधिकाऱ्याच्या कानात सांगत होता, मी निवडणूक मतमोजणीवर कोणताही गोंधळ घातला नाही, मी उमेदवार आहे, मला माझा अधिकार होता की माझा आक्षेप आणि माझी प्रक्रिया पारदर्शक कायद्याने चालणं। आम्हाला निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी जाळीच्या आत सुद्धा घेतलेलं नव्हतं। मी प्रभाग 24ला आणि इतर सगळ्या मतदार मोजणीच्या इथे सगळे उमेदवार जाळीच्या आतमध्ये होते। मग असा कोणता नियम निलेश काळेंनी आणि तिथले डीसीपी रावले यांनी लावला होता की उमेदवार आत घ्यायचे नाहीत? तुम्ही कायद्यानुसार चालणार का षडयंत्र करून तुमच्या मनानुसार चालणार? असो, बोगस आणि खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। अशा गुन्ह्यांना मी घाबरत नाही, माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे। पण या डीसीपी ऋषिकेश रावले यांना विनंती आहे, ज्या कायद्याचं रक्षण करण्यासाठी तुम्ही थांबलेला आहात त्याच्यानुसार निलेश काळेवर कधी गुन्हा दाखल करणार? एक, उमेदवारांना जाळीच्या आतमध्ये घेतलं नाही नियमानुसार, मी म्हणते म्हणून नाही, जरा नियम वाचा। 2, त्याच्यानंतर जो काही आम्ही आक्षेप केल्यावर आम्हाला सही देत नव्हते, सगळ्या मशीन सील ओपन होत्या, त्यामुळे त्यांनी कोणतीही आम्हाला माहिती न देता परस्पर निवडणूक अधिकारी म्हणून 13 तारखेला मशीन्स बदलल्या। त्याचे व्हिडिओ फुटेज हे सगळे त्या निवडणूक अधिकाऱ्याचे जे व्हिडिओ शूटिंग करणार आहे आणि पोलीस आहेत यांच्याकडे आहे आणि मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगते ते त्यांनी दाखवावे आणि ते आम्ही मागितल्यावर सांगतील की ते आम्ही डिलीट केले, चालणार नाही। मी याच्या विरोधात ज्यांनी त्या भाजपच्या उमेदवारांना प्रभाग 25 मध्ये निवडून दिलेले त्यांच्या विरोधात मी कोर्टात याचिका केलेली आहे। लवकरच याचिकेसह मी तुमच्या समोर येईल, परंतु जाणीवपूर्वक माझा आवाज दाबण्यासाठी, मला घाबरवण्यासाठी कायद्याचा गैरवापर खुद्द निवडणूक अधिकारी आणि पोलीस करताना दिसतायत। विचार करा, माझ्यासारख्या कायद्याचं ज्ञान असणाऱ्यावर सुद्धा जर हे एकदम निर्भडपणे जसं काय यांनी फार गुन्हा दाखल करून एखादा गुन्हेगार पकडला असं दाखवतात, त्याच्या ते इतर लोकांना किती त्रास देत असतील, हीच दहशत त्यांनी कमी करायची आहे। आता मी सांगते, यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलाय, मी पोलिसांसमोर हजर होणार आणि मी जामीन सुद्धा घेणार नाही, जेलमध्ये मी बसणार आणि मला दाखवून द्यायचंय की पोलीस कसे हस्तक्षेप करून चुकीची कारवाई करतायत। का नाही या डीसीपींनी त्या निवडणूक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला? आणि निवडणूक अधिकारी गुन्हा दाखल करत नव्हते, डीसीपी साहेब 10 वेळा फोन करून गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करा। काय झाले, डीसीपी ऋषिकेश रावळे हे नवीन IPS आलेले यंग आहेत, त्याच्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा नको ज्यांनी गुन्हा केला नाही त्यांच्यावर ते गुन्हा दाखल करतात आणि जाब विचारायला गेल्यावर सरकारी कामात हस्तक्षेप। अहो, पोलीस स्टेशन हे सरकारी कामकाज का सार्वजनिक कामासाठीच आहे, कसला हस्तक्षेप आला? हा कायद्याचा वर्दीचा गैरवापर आहे। आता डीसीपी रावले यांनी ज्या ज्या गुन्हेगारांकडनं किती कुणाकडनं, डीसीपी रावले म्हणजे पोलीस यंत्रणेने कुणाकडनं पैसे घेतले, कुठले बेकायदेशीर हद्दीत आमच्या धंदे आहेत, गुटखा बंदी असताना सुद्धा गुटखा कसा विकला जातो, या सगळ्याचा भांडाफोड आता मी फरज कनाडी आणि विश्रामबागच्या ऑफिसच्या समोर करणार आहे। कारण का खूप झालं, वर्दीतले हे गुंड हातमिळवणी करून जर लोकशाहीचा खून करणाऱ्या लोकांना अभय देत असतील आणि आवाज उठवणाऱ्या लोकांना
जर खोट्या गुन्ह्यात अडकवत असतील तर ही कायद्याची चेष्टा आहे. तुम्ही अगदी खुर्चीवर अगदी बसला म्हणजे रुपालीताई, कुठलेही खोटे अगदी गुन्हे अगदी दाखल करू एक शकत नाही. रुपालीताई एक शेवटचा सवाल मी तुम्हाला विचारते. तुम्ही सत्तेत आहात, गृहमंत्री तुमचेच आहेत, भाजपचेच आहेत, फडणवीस गृह खातं सांभाळत आहेत. या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही फडणवीसांची भेट घेऊन तक्रार करणार आहात का? निश्चित मी गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी ही तक्रार या पोलिसांची तर करणारच करणार. आता निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करावी हे पहिल्यापासून सांगण्यात आलेले, तरी सुद्धा जर निवडणूक अधिकारी आणि पोलीस करत नसतील तर समजा मला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा न्याय नाही दिला तर मेहरबान कोर्टाकडे आहे ना. कारण का मला माहिती आहे सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचं खेळणं बनून जो काही कारभार चाललेला आहे तुम्ही पण तर त्याला सत्तेत फक्त आहात. मेहरबान कोर्ट न्याय देऊ शकतं. तुम्ही पण तर सत्तेत आहात. हो मी सत्तेत आहे ना, म्हणून तर मला त्या व्यथा कळतायत आणि म्हणून तर मी त्या डीसीपींना आणि निवडणूक अधिकाऱ्याला बोलले की तुम्ही कायद्याच्या बाहेर कायद्याचं उल्लंघन करताय. मला सांगा 11 तारखेला दाखवलेल्या मशीन शिक्क्या प्रतची आम्हाला दिलेली, 13 तारखेला असं कोणतं स्वप्न पडलं निवडणूक अधिकाऱ्याला की त्यांनी परस्पर मशीन बदलल्या? बरं बदलल्या तर बदलल्या, आम्हाला कुणालाही सूचना दिली नाही. तुम्ही ईव्हीएम मशीन अगदी. ऍक्ट अगदी. निवडणूक आयोगाचा वाचा, तुम्हाला लक्षात येईल हे सगळं मिली बघत आहे आणि पोलीस वर्दीचा गैरवापर डीसीपी रावले करत आहेत. त्यांना कायदा सुव्यवस्था मेंटेन होत नाही आणि सार्वजनिक ठिकाणी हे खोटे गुन्हे दाखल करणार आणि आमच्यासारखे आवाज उठवल्यावर तो आवाज दाबण्यासाठी खोट्या गुन्ह्याला जर आम्हाला वाटत असेल त्यांचा माझा आवाज बसेल तर मी आज सांगते माझ्यावर जो खोटा आणि बोगस सरकारी कामात अडथळा आणलेला आहे त्याच्यासाठी मी जामीन घेणार नाही. जेलमध्ये बसून आंदोलन करून या लोकांना दाखवणार की संविधान निश्चित. हे तुम्हाला मानावंच लागेल आणि लोकशाहीचा गळा तुम्ही दाबू शकत नाही. अगदी रुपालीताई, खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.